गाजरचा हलवा करतोय। गाजरच्या हलव्यासाठी सगळ्यात पहिले करून घ्यायची, त्याच्यात तूप टाकायचं। तूप भरपूर टाका, आम्ही गोविंदचं तूप वापरतो, कधी कधी आणतो गावावरून, कधी गोविंदचंच वापरतो। तुमच्याकडे जितके ड्रायफ्रुट्स असतील ते टाका। मी याच्यात काजू बदाम बारीक करून घेतले, एकदम तुकडे तुकडे मुलं खात नाही, थुकून टाकतात, त्याच्यामुळे मी किस करून घेतला। गाजर आधी स्वच्छ धुवून घेतले होते आणि त्याच्यानंतर किसून घेतले। आता ही गाजर याच्यात टाका। भरपूर किस आहे गाजराचा, अर्धा किलोपेक्षा जास्त गाजर आहे। त्यानंतर हे सगळं तुपात फ्राय करून घ्यायचं। तोपर्यंत इकडे दूध गरम करायला ठेवलंय, दूध गरम करून घेतलंय। दूध चांगलं गरम करून घ्यायचंय। कुणी कुणी याच्यात खवा सुद्धा टाकतं, जर आवडीप्रमाणे तुम्हाला आवडत असेल तर खवा सुद्धा घालायचा, पण आम्हाला खवा नाही आवडत, त्याच्यामुळे मी त्यात खवा नाही टाकत। काजू बदामाचं तुकडे सुद्धा करून तुम्ही त्याच्यात टाकू शकता, छान होतात। आणि हे चांगलं परतून घ्यायचं। तुम्हाला वाटत असेल तूप कमी जास्त तर तुम्ही अजून जास्त टाकू शकता, जर तुम्हाला वाटत असेल कमी पडलं तर। आणि चांगलं भाजून घ्यायचं। तुपात पूर्णपणे असं भाजून झालं पाहिजे गाजरचा किस, बघू शकता असं झाला ना। मग आपण इकडे दूध गरम करायला ठेवलं होतं, मग हे दूध गरम केलेलं दूध सोडायचं। आणि परत हे पूर्ण दूध आटून घेईपर्यंत आपल्याला हटत राहायचं। आता यात साखर घालायची, पण कधी, जेव्हा हे पूर्ण दूध आटून पूर्ण होईल ना तेव्हा, तोपर्यंत फिरवत राहायचं कंटिन्यू, खाली लागला नाही पाहिजे व्यवस्थित। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गाजर स्वच्छ धुवून जेव्हा आपण पुसून घेतो तेव्हा ते नवऱ्याकडे किसायला द्यायचे, आपण किसत बसायचं नाही। गाजरचा हलवा जास्त टेस्टी होतो। दूध आता पूर्णपणे आटलंय। आता दूध आटल्यानंतर आपण ना 1 वाटी साखर घेतोय। आपण अर्धा किलो गाजर घेतले होते, अर्धा किलो गाजरासाठी 1 गोकुळची दूध पिशवी अर्धा लिटरची जी गरम करून घेतली होती, आणि 1 वाटी ही साखर। हे अगदी योग्य प्रमाणे, व्यवस्थित प्रमाणात गोड खाणाऱ्या लोकांसाठी। पण तुम्हाला जर जास्त अधिक गोड आवडत असेल तर तुम्ही जास्त साखर घेऊ शकता। आणि आता परत हे सगळं गाजरचा हलवा करणं खूप कठीण नाहीये, पण थोडा वेळ जास्त लागतो, की जेवढ्या या इतक्या वेळात आपण चांगलं नॉनव्हेज बनवू शकतो इतका वेळ तर नक्कीच लागतो। आणि खूप गडबडीत हे सगळं सुरू आहे, कारण की आता सेकंड शिफ्ट आहे आणि आता निघायचं आहे 1 वाजताच्या आधी मला सगळं रेडी होऊन। वर्किंग वुमन विथ हाऊसवाईफ आणि 2 मुलांची आई, हे आयुष्य पाहिलं तर सोपं नाही आणि कठीण सुद्धा नाही जर केलं तर। पण हे सगळं मी कसं मॅनेज करते, मी काय जॉब करते, तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी लवकरच देणार आहे। पण त्याआधी तुम्ही सगळेजण चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। काही तुकडे करून घेतले आणि बदामाचे ते आपण त्यात घालूया। तसं तर आपण आधी किस घातला होता, कारण की मुलं ना खाताना जर तोंडात लागलं तर ते बाहेर काढून टाकतात, खात नाही। पण किस केला तर तो खाण्यात जाईल, त्याच्यामुळे मग मी शक्यतो त्याची पावडर करून किंवा मग बारीक किसूनच घेते आणि टाकते। आणि असंच एक 7-8 मिनिटं करून घ्यायचं आहे, मग नंतर तुम्हाला लास्ट रिझल्ट मी दाखवणार आहे। तोपर्यंत मी रेडी होते आणि कामावर निघताना परत एकदा त्याच्यानंतर दाखव। आणि फायनली आता आपला गाजरचा हलवा रेडी आहे, बघू शकता किती छान तयार झालाय। तर मी सगळ्यात पहिले टेस्ट करून दाखवते। गरम आहे, खूप गरम आहे, खूप छान बनवलाय मी गाजरचा हलवा। या तुम्ही पण खायला। आणि आता तुम्ही मत असाल हे सगळं काय, तर ड्युटीवर जाण्यासाठी लेट होतोय, तुम्ही रेडी झाले तर आता चला आपला जॉब टाइम स्टार्ट। पुन्हा भेटू संध्याकाळी 10 वाजता। बाय बाय।